सागर मनात म्हणत असतो की गरम डोक्याची डेंटिस्ट कुठली, आता जर हिच्या हातात गुलाब जर गेला हिचंच कोमेजून जाईल. मुक्ता मनात म्हणत असते की कडू कारलं कुठलं, याच्या हातात जर गुलाब गेला तर गुलाब नाही तर गुलाबाचे काटेच याच्या हातात शोभून दिसतात. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर हर्षवर्धनला म्हणत असतो की हर्षवर्धन, मला हरवण्याची ताकद आता तुझ्यामध्ये राहिली नाहीये. बिझनेस असो किंवा सई, मी दोन्हीही जिंकलंय. आणि तो सावनीला म्हणतो की काय मग सावनी मॅडम, कुठे आहे तुमची पार्टी? उद्याची हेडलाईट तर तुमची रेडीच असेल. हर्षवर्धन अधिकारी यांची सागर कोळीवर पुन्हा मात. त्यांना आत्ताच फोन करून सांगा की हेडलाईन तीच असणार आहे, परंतु नावं पुढे मागे, असं म्हटल्यावर आता हर्षवर्धनला खूप राग येतो आणि तो आता सागरवर धावून जातो. तर सागर देखील त्याला गाडीवर ढकलून देतो. हर्ष पुन्हा एकदा सागरच्या अंगावर धावून जातो. सावनी त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सागर हर्षला म्हणतो की जर तू माझ्यावर हात उचललास ना तर स्वतःच्या पायाने तू घरीही जाऊ शकत नाहीस. आणि मग हर्ष सागरला आता सोडून देतो. मुक्ता हे सर्व ऐकत असते. तर मुक्ता आता सावनीला आवाज देते आणि म्हणते की सावनी, तुम्ही जे लग्नाच्या आधी मला हे गिफ्ट दिलं होतं ते. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. खरं तर हा एवढा महागडा नेकलेस मी आधीही घातला नसता आणि आताही घालणार नाहीये, असं म्हणून तिने तो नेकलेस आता सावनीला परत दिलेला असतो. त्यामुळे सावनीची आग मात्र तळपायाची मस्तकात गेलेली असते आणि ती आता गाडीत बसून तिथून निघून जाते. तर मुक्ता सागरला म्हणते की तुमच्यासाठी तुमचा बिझनेस आणि सई एकच आहे ना? सागर म्हणतो की काय? तेव्हा मुक्ता त्याला उत्तर देत नाही आणि तशीच तिथून निघून जाते. सागर मागे म्हणत असतो की एका प्रॉब्लेम मधून तर मी बाहेर पडलोय, परंतु दुसरा प्रॉब्लेमला लग्न करून मी घरात आणलंय. तर आता सई आतमध्ये येणार असते. सगळीकडे अगदी छान डेकोरेशन केलेलं असतं. घर अगदी छान फुग्यांनी सजवलेलं असतं. सई आतमध्ये येते. सर्वजण आनंदात असतात. एक एक करून सर्वजण सईला खूप छान छान गिफ्ट देतात. इंद्रा म्हणत असते की खरं तर मला आज असं वाटतंय की दिवाळी, दसरा, शिमका बिमका सगळं आजच आहे. एवढी मी खुश आहे कारण माझी सई माझ्या घरी आली आहे. तेव्हा सई म्हणते की आजी, अगं तू नेहमी म्हणतेस तसं म्हण ना. तेव्हा मग इंद्रा आता सईला जवळ घेते आणि म्हणते की अगं माझी चिंबोरी, आणि तिच्या तोंडावरनं हात फिरवत असते. तेव्हा सर्वजण हसत असतात. इंद्रा म्हणत असते की माझ्या पोरीला कोणाची नजर नको लागू दे, पहिल्यांदाच काळं टीट लावून घेते, असं म्हणून आता सईला ती काळं टीट लावते. तर सई म्हणत असते की तुम्ही सर्वांनी मला गिफ्ट दिले त्यासाठी खरंच थँक्यू, आणि आता माझ्याकडे सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. सर्वांना आता आश्चर्य वाटतं की सईने आपल्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंय. सर्वजण खूप खुश असतात. तर सई म्हणते की थांबा एक मिनिट, तुम्ही तिकडे बघा बरं सर्वजण. आणि मग सर्वजण सईकडे पाठ करून उभे राहतात. सई बॅग मधून एक गुलाबाचा गुच्छ काढते आणि प्रत्येकाला ती एक एक गुलाब देत असते. सर्वांना गुलाब देऊन झालेला असतो आणि शेवटी आता सईकडे एकच गुलाब राहिलेलं असतं आणि तिला आता पप्पाला द्यावं की मुक्ता आईला द्यावं हा मोठा प्रश्न पडतो. सागर मनात म्हणत असतो की गरम डोक्याची डेंटिस्ट कुठली, आता जर हिच्या हातात गुलाब जर गेला हिचंच कोमेजून जाईल. मुक्ता मनात म्हणत असते की कडू कारलं कुठलं, याच्या हातात जर गुलाब गेला तर गुलाब नाही तर गुलाबाचे काटेच याच्या हातात शोभून दिसतील. तर आता सईला मोठा प्रश्न पडलेला असतो की आता हा गुलाब द्यावा तर द्यावा कोणाला. कोमल म्हणत असते की सई तू वहिनीला दे. लकी म्हणतो की नाही नाही दादाला दे. स्वाती म्हणते की दादालाच दे. तर इंद्रा म्हणते की नाही नाही तुझ्या पप्पालाच दे गुलाब. सई आता अजूनच कन्फ्युज झालेली असते. तेव्हा बापू आता सईला म्हणतात की सई बेटा, तुला ज्याला कोणाला द्यायचंय ना त्याला दे, तू यांचं कोणाचंच ऐकू नकोस. आणि मग सईला एक आयडिया सुचते. सई म्हणते की ठीक आहे, माझं ठरलंय, मी हे गुलाब आता पप्पाला देतीये. तर सागरला खूप आनंद झालेला असतो की सईने त्याला गुलाब दिलेलं असतं. त्यामुळे तो आता मुक्ता समोर जरा शायनिंग मारत असतो की बघ सईने मला दिलं, तुला काही दिलं नाही. मुक्ता मात्र थोडीशी रुसूनच बसलेली असते. तर सई आता सागरला म्हणते की पप्पा, तुला एवढं खुश व्हायची काही गरज नाहीये, कारण तुला आता हे गुलाबाचं फुल मुक्ता आईला द्यायचंय. हे ऐकल्यावर मुक्ताला मात्र खूप आनंद होतो, परंतु सागरचा चेहरा मात्र पडतो. तर सर्वजण हसतात. स्वाती म्हणते की कसली पोर आहे ही. इंद्रा म्हणते की खरंच छोटा पाकिट आणि बडा धमाका आहे. सईला म्हणतो की ठीक आहे, आता हे गुलाबाचं फुल तूच तुझ्या मुक्ता आईला दे. तर सई म्हणते की अजिबात नाही, हे गुलाबाचं फुल तू मुक्ता आईला द्यायचंय. त्यामुळे सागरला आता सईने ऑर्डरच दिलेली असते. त्यामुळे सागरला देखील आता तिचं ऐकावं लागतं आणि सागर मुक्ताला गुलाबाचं फुल देत असतो, परंतु मुक्ता आता भाव खात असते आणि ती मुद्दाम गुलाबाचं फुल घेत नसते. त्यानंतर सई म्हणते की मुक्ता आई, तू फुल का नाही घेते, घे ना ग फुल. आणि मग जेव्हा मुक्ता ती गुलाबाची दांडी पकडायला जाते तेव्हा सागर लगेचच हात काढून घेतो, परंतु त्यावेळी मुक्ताने मात्र ते गुलाबाचं फुल झेललेलं असतं. मुक्ता आता सईला
म्हणते की काय मग सई, मग तुला भूक लागली आहे की नाही, चला बरं आपल्याला खायचं पण बनवायचंय, आवरून घेऊयात पटपट. आणि असं म्हणून आता सगळेजण आवराआवरीला लागतात. तर आता लकीला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आलेला असतो. लकी तिला म्हणत असतो की बोल ना बेबी. बापू म्हणतात की कोण रे, कोण आहे बेबी. लकी म्हणतो की अहो पप्पा, तुम्हाला बेबी ऐकायला आलं का? अहो मी सई बेबी असं म्हटलं, सई बेबी घरी आली आहे ना, हे मी माझ्या मित्राला सांगत होतो. आणि असं म्हणून तो लगेचच पळ काढतो आणि बाहेर येतो. बाहेर येऊन त्या मुलीला म्हणत मी तुझ्यासोबत बोलण्यासाठी बाहेर सुद्धा आलो. आणि तितक्यातच त्याला मिहिका येताना दिसते. त्यामुळे त्या मुलीचा लगेचच तो कॉल कट करून टाकतो आणि मिहिकाला म्हणतो की हाय मिहिका. तर मिहिका तिच्या गणगणीत चाललेली असते आणि अचानक लकीचा आवाज ऐकून ती घाबरते. तर लकी तिला म्हणतो की काय ग, तू मला घाबरतीयस का? तर मिहिका म्हणते की नाही रे, तू केवढ्याने ओरडला मला. तर मिहिका त्याला विचारते की पण तू इथे काय करतोयस? लकी म्हणतो की खरं तर मी एका सुंदर मुलीची वाट बघत होतो. तर मिहिका विचारते की का बघत होतास? तर लकी म्हणतो की खरं तर मला तिला सांगायचं होतं की ती संगीत मध्ये खूप सुंदर दिसत होती. तर मिहिका म्हणते की अच्छा, म्हणजे तू सई बद्दल बोलतोयस? लकी म्हणतो की नाही ग, मला तुझ्याबद्दल बोलायचं होतं, मी सई बद्दल नव्हतं बोलत. तर मिहिका म्हणते की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की सई संगीत मध्ये अजिबात छान दिसत नव्हती. लकी म्हणतो की नाही ग, असं नाहीये, खरं तर मला तुला हे गुलाबाचं फूल द्यायचं होतं. मिहिका म्हणते की हे बघ लकी, मी तुला आधीही सांगितलंय, हे बघ मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये. तर लकी म्हणतो की अगं तसं नाही, माझं ऐकून तर घे, सईने हे गुलाबाचं फूल सगळ्यांना थँक्यू म्हणून दिलंय. आणि खरं तर मुक्ता बहिणीच्या आणि सागर दादाच्या लग्नामध्ये तुम्ही खूप जोमाने तयारी केली, म्हणून मला तुला थँक्यू म्हणायचं आणि म्हणून मी तुला हे फूल देतोय. तर मिहिका म्हणते ठीक आहे, मग असं असेल तर मी हे फूल घेते, परंतु हे मला सईने दिलंय असं मानून घेईल मी. लकी म्हणतो की मग एक मित्र तुला देतोय तर तुला छान नाही वाटणार का? मिहिका म्हणते की ठीक आहे, तसंही चालेल मला, बरं मला उशीर होतोय, मी जाते. असं म्हणून आता ती तिथून निघून जात असते. मागे म्हणत असतो की आताशी फ्रेंडशिप पार झाली, अजून तर खूप लेवल पार करायच्यात लकी तुला. आणि तेवढ्यात त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो आणि पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडशी तो बोलायला लागतो. तर इकडे सावनी मात्र खूप चिडचिड करत असते, घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असते. हर्षवर्धन तिला समजावत असतो तेव्हा सावनी म्हणते की आता मला समजावून काय उपयोग आहे, माझा जो अपमान व्हायचा होता तो झालाच ना, सागरने माझा शेवटी अपमान केलाच ना. आणि काय झालं, आपण ह्या केस नंतर दोघं लग्न करणार होतो, तसंही आपण ती केस हरलोय. हर्षवर्धन अरे सागर कोळी केस जिंकलाय आणि हे बघ, मला कोणाशीच घेणं देणं नाही, त्या सागरशी नाही, मुक्ताशी नाही आणि सईशीही नाही. आदित्य आहे ना आपल्याकडे आणि तूही आहेच माझ्याकडे, तर आपण लग्न कधी करणार आहोत? सावनी त्याला म्हणत असते की तू जर माझ्याशी लग्न केलं ना तर एका दगडात 2 पक्षी नाही तर एका दगडात 3-4 पक्षी मारले जातील. हर्षवर्धन आता सावनीवर ओरडतो आणि म्हणतो की गप्प बस तू, तुला माहितीये का आपल्या मॅरेज पेक्षा खूप जास्त गोष्टी महत्वाच्या आहेत, माझा इगो, माझं स्टेटस. तर सावनी म्हणते की हो, आणि तुझा अहंकार सुद्धा. तर म्हणतो की हो, माझा अहंकार सुद्धा. तो दीन दबडीचा सागर कोळी मला सुनवतो, माझी लायकी काढतो, त्याची लायकी तरी आहे का माझ्याशी बोलण्याची? पण सावनी म्हणते की अरे त्याची नाहीये लायकी, परंतु तू जेव्हा माझ्याशी लग्न करशील ना तेव्हा त्याला त्याची लायकी समजेल. बघितलं ना तो मला काय म्हणत होता की ना इथली ना तिथली, तो तर मला वाटेल ते बोललाय. तर आता सावनी रडायला लागते. तेव्हा हर्षवर्धन विचार करत असतो की कसंही आता हिला शांत करणं खूप महत्वाचं आहे. आणि मग तो सावनी जवळ जातो आणि म्हणतो की तू रडू नकोस, तुला वाटतंय ना आपण लग्न करायचं तर करूयात आपण लग्न, परंतु मला थोडासा वेळ हवाय. आणि आपण इतक्या वर्ष एकत्र राहतोय, लग्न तर एक फक्त साधी फॉर्मॅलिटी आहे, परंतु त्याच्या आधी मला त्या सागर कोळीचा बदला घ्यायचा आहे. त्याला काय वाटलं, त्याने सईची केस जिंकली म्हणजे सगळं जग जिंकलं का असं त्याला वाटतंय, परंतु असं अजिबात नाहीये. आजपासून तर माझं एकच ध्येय आहे की कसंही करून मला त्या सागर कोळीशी वैर घ्यायचा आहे आणि इथून पुढे तर मी त्याची जिंदगी अगदी हराम करून टाकणार. बोलून आता हर्ष मोठमोठ्याने हसू लागतो. तर सावनीला मात्र भीती वाटत असते की हा नक्की माझ्याशी लग्न करेल की नाही करणार. तर आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. मुक्ताने सईचं ताट अगदी सुंदर सजवलेलं असतं. तर सई म्हणते की वाव मुक्ताई, हे सर्व तू माझ्यासाठी केलंस, परंतु असं ताट तर तुमच्या लग्नामध्ये सजवलं होतं, मग माझं सुद्धा लग्न आहे का? सर्वजण हसायला लागतात. तेव्हा बापू सईला सांगतात की अगं बाळा, याला महिरप असं म्हणतात. जेव्हा कोणीतरी खास व्यक्ती आपल्या घरी जेवायला येतो ना तेव्हा आपण असं ताट सजवतो. सई म्हणते की अरे वा, म्हणजे मी खास आहे का? इंद्रा म्हणते की हो, मग तू तर अगदी खासम खास आहे, कालवण भाताचा घास आहेस आणि आता माझी सई माझ्या पास आहे. तर सर्वजण आता जेवायला बसतात. तर सई म्हणते की मला नाही खायची आहे ही भाजी. इंद्रा म्हणते की बघितलं सुनबाई, मी तुला सांगत होते ना, काही वांग खात नाही, मला माहितीये ना तिला काय खायचं असतं आणि काय नाही खायचं असतं. तर कोमल तू सॉस घेऊन ये. तर कोमल उठायला लागते. तेव्हा मुक्ता म्हणते की थांब कोमल, तू बस खाली. आणि सई मग वांग का खायचं नाही? वांग्यामध्ये व्हायटमिन्स असतात, फायबर्स असतात, जे आपल्या बॉडीमध्ये जाऊन जर्म्सची ढिशूम करतात. पण मला
नाही वाटत की आता सई ही वांग्याची भाजी खाणार आहे, परंतु त्यानंतर तिला माहित नाहीये की तिच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर सई विचारते की कुठलं सरप्राईज आहे. तर मुक्ता सांगते की यानंतर मी माझ्या सईला गाजराचा हलवा देणार आहे. गाजराचा हलवाचं नाव ऐकल्यावर सईच्या तोंडाला मात्र पाणी सुटतं. तर बापू म्हणत असतात की सुनबाई तू अगदी छान समजावलं हा सईला. आणि ते इंद्राला म्हणत असतात की बघ इंद्रा, लहान मुलांना समजावलं ना तर ते सगळे समजून जातात. शाबास सुनबाई असं म्हटल्यावर इंद्राला मात्र खूप राग येत असतो. इंद्राची अक्कल काढत असतात आणि मुक्ताला छान म्हणत असतात. तर पुन्हा सर्वजण जेवायला लागतात. सईला जेवताना हाताला चटका लागतो. तर सई म्हणत असते की आजी मला चमचा हवाय. तर लगेचच इंद्रा उठते आणि चमचा आणायला जाते. तर मुक्ता सईला म्हणत असते की बाळा चमचा कशाला हवाय, हाताने जेवायचं असतं. सई म्हणते की पण मुक्ताई माझ्या हाताला चटका लागतो. तर मुक्ता म्हणत असते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी तुला भरवते. आणि असं म्हणून ती सईला भरवत असते. आणि जेव्हा हे इंद्रा बघते तेव्हा इंद्राला खूप वाईट वाटत असतं. इंद्राच्या नाकाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात आणि अगदी तावात ती खाली बसते आणि जेवत असते. परंतु मुक्ताला समजलेलं असतं की इंद्राला काय झालंय ते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सागर आता तिथून चाललेला असतो. तर सई म्हणते की मुक्ताई हाच ना आता पप्पाला भरव. तर सागरला आता ती जबरदस्तीने खुर्चीवर बसवते. सई म्हणत असते की मुक्ताई तू जर पप्पाला जेवू घातलं नाही ना तर मग मी तुझ्याशी बोलणार नाही आणि मीही जेवणार नाही. त्याला आता सागरला भरवावंच लागतं आणि ती भरवते सुद्धा. त्यानंतर पुन्हा सई सागरला सांगते की पप्पा तू मुक्ताईच्या केसांमध्ये गुलाबाचं फूल लावून दे ना. तेव्हा सुद्धा आता सागरला सईचं ऐकावं लागतं आणि सागर मुक्ताच्या केसांमध्ये गुलाबाचं फूल माळून देतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.